त्यातील पाकिस्तानी राजदूताने भारताला दिलेली ही पोकळ धमकी होती। वळूया पुढच्या बातमीकडे। पाकिस्तानी सैन्याने भारताविरोधात सादर केलेल्या खोट्या पुराव्यांची पोलखोल झाली आहे। पाकिस्तानने फॉरेन्सिक दाव्यांचे केलेले सर्व पुरावे बिनबुडाचे असल्याचे समोर आले। पाकच्या दाव्यांची तज्ञांकडून देखील तपासणी केल्यानंतर ही पोलखोल उघड झाली। 29 एप्रिलला पाकिस्तानी डीजींनी आणि उपपंतप्रधानांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केले होते, पण हे आरोप निखालस खोटे असल्याचं तपासात समोर आलं। दरम्यान युद्ध झालं तर लंडनला पळून जाणार पाकिस्तानी नेत्यानं व्हायरल वक्तव्य केलंय। भारताकडून हल्ल्याची अफजल खान मारवात यांनी धास्ती घेतली आहे। युद्धाच्या भीतीने आता ते पाकिस्तान सोडण्यास तयार आहेत आणि भारताच्या युद्धाच्या धमकीने ते पुरते घाबरलेत। दरम्यान भारताकडून हल्ल्याची धमकी आल्यानंतर युद्धाच्या भीतीने पाकिस्तान सोडण्यास मारवात तयार झालेत। पाकिस्तान सोडून ते पळून जाणार असल्याचं वक्तव्य व्हायरल झाले। युद्ध झालं तर लंडनला पळून जाणार असं वक्तव्य पाकिस्तानी नेत्यांनी केलं।